हे बेबी ऑरिगॅनो या कंपनीचे मी 2 रोलर मागवले आहेत. त्याच्यात एक हिंग रोलर आहे आणि दुसरा आहे कोल्ड रिलीफ रोलर. तर यामध्ये तुम्ही बघू शकता ऑर्गॅनिक जिंजर आणि हिंग ऑइल आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा 3 महिन्यापासून 3 मंथ प्लस आपण बाहेर यूज करू शकतो आणि 40 ml चा आहे. 100% आयुर्वेदिक याने असं क्लेम केलेलं आहे यावर. आणि याची प्राईस 299 आहे. स्कॅनमेवर आपण स्कॅन केलं तर याबद्दल अजून आपल्याला प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन मिळू शकते. याचा रिझल्ट मला चांगला वाटला. हे माझ्या बाळाला यूज केलं आणि दर 2 तासात हे लावायला याने सांगितलेलं आहे. टमीला थोडंसं मसाज नॉर्मली हलक्या हाताने द्यायचे आणि क्लॉकवाईज मसाज करायचे आणि थोडंसं लावायचं आहे. दर 2 तासांनी लावलं तर याचा रिझल्ट चांगला मिळेल असं याने सांगितलं. तर मला माझ्या बाळाला तर हा हिंग रोलर याचाच फरक पडला. हा आहे कोल्ड रिलीफ रोलर. तर हा पण 3 मंथ प्लस सांगितलेला आहे आणि हा पण 40 ml चा आहे. 100% आयुर्वेदिक असं सांगितलेलं आहे याने. तर विक्स पेक्षा स्ट्रॉंग स्मेल आहे. काही स्मेल बाळाला सूट नाही होत, काही एकांना सूट होते. तर माझ्या बाळाला हा त्याला स्मेल याची नाही सहन होते, त्याला त्रास होतो स्मेलचा. आणि मी बहुतेकाला यूज करून बघितलं, तिला खूप सर्दी झाली आहे, पण याचा रिझल्ट मला तेवढाही वाटला नाही आहे. हा पण दर 2-3 तासात रोलर लावायचा आहे असं याने सांगितलं. तेवढं याचा रिझल्ट बेटर मिळेल. आणि याच्यात सर्दीचं नाक जास्त झालं असेल ते पण बेटर फील होईल. याच्यात झोप पण चांगली लागेल आणि ब्रिदिंग पण बेटर होईल जर सर्दीत जास्त त्रास होतो बाळाला असं यांनी क्लेम केलेलं आहे. सर्दीत जे आपण विक्सचा जे रिझल्ट असतो तो याचा रिझल्ट आहे एकंदरीत. पण विक्स याच्यापेक्षा बेटर वाटतं मला आणि इफेक्टिव्ह वाटते. हिंग रोलर मी सजेस्ट करेन. त्याचं थोडं तरी मला रिझल्ट वाटतं. याचं गॅस वगैरे होते बाळाला, डिस्कम्फर्ट होतं आहे, तर याने थोडा बेटर फील होतं बेबीला. आणि हा आहे हे दोन्हीपैकी माझ्या बाळाला तर हिंग रोलरच बेटर फील झाला आणि त्याचा रिझल्ट दिसला मला. आणि मी एवढे दिवस बाहेर सर्दी झालेला होते पण एवढा रिझल्ट मला नाही जाणवला. मी सजेस्ट करेन की जे डॉक्टर सजेस्ट करतात आपल्याला मेडिसिन, त्याने जो रिझल्ट देतो तो याने नाही येणार आहे. आणि बेटर औषधांनीच बाळा फरक पडणार आहे, त्याने नाही फरक पडणार आहे. तर प्लीज डॉक्टरांचंच ऐका.